अडचणी येत असल्यामुळं शेवटी हा चालवायला द्यायचा निर्णय केला. म्हणजे ही अवसायनात काढण्याशिवाय पर्याय नसलेली संस्था होती हे स्पष्टपणे मी सांगू इच्छितो. थोडक्यात बंदच होता म्हणजे तुम्ही चालवला? आम्ही काही करून तो चालवला, काही करून चालवलाय तो. अजून एक आरोप त्यांनी केला की सहकारी संस्था ज्या आहेत ते मोडकळीस आणण्याचं काम म्हणजे राजगटाच्या वतीने केले गेलं. दूध संघ असेल, खरेदी विक्री संघ असेल, त्याबाबत आपण काय सांगाल? तुम्ही खरेदी विक्री संघाचा विषय घेतला. हा त्या ठिकाणी जे कोणी पाहत होते ते आज तागायत तेच पाहतायत आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येत गेल्या. शासनाच्या काही निर्णय बदलले, त्यामुळं अडचणी तर ते आहेत. आणि त्यामध्ये माझ्या समजुतीने श्रीमंत शिवरूपराजेसुद्धा खरेदी विक्री संघात होते. त्यांना हा प्रश्न विचारला तर माझ्यापेक्षा त्यांना अधिक माहिती आहे. दूध संघाच्या बाबतीत त्या ठिकाणी DK पवार होते, तेही चेअरमन होते. दूध संघ कुणाला दूध द्यायचा? महानंदाला दूध द्यायचा. आता ते महानंदाच बंद पडलं तर दूध संघ दूध कुणाला देणार? आणि सहकारी तत्वावर चाललेली किती दूध संघ चालू आहेत तर त्यापैकी फलटण दूध संघ चालू आहे आणि तो चालू ठेवला आहे आणि भविष्यात सुद्धा तो चालू राहून त्याची निश्चितपणे थोडा सुव्यवस्थित आणण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी आमचे प्रयत्न राहतील. त्यांना संपूर्णपणे सहकार्य करण्याची भूमिका राहील. काल राजू शेट्टींना पत्रकारांनी प्रश्न विचारला, प्रशासक नेमला आहे या संदर्भात प्रश्न विचारला होता, तर त्यांनी असं म्हटलं की सरकारचा डाव आहे की हा प्रशासक नेमून हे सहकारी संस्था कशात घालायच्या, बदल बच्चांच्या कशात घालायच्या. आता प्रशासक नेमून ते काय ते साध्य करणार आहेत मला माहीत नाही. शेवटी जे काही नियम आहेत त्या नियमाप्रमाणे याद्या तयार झालेल्या आहेत. 2 वर्षापूर्वीची जेवढी नावं आहेत ती सर्वच्या सर्व घेतली आहेत. कुणी आम्ही यादीतून वगळलेलं नाही. कोणाला जमिनी आहेत नाहीत हाही विचार न करता जेवढे सभासद आहेत, शेवटी तो सभासद आहे, त्याचे हक्क त्याला प्राप्त झाले पाहिजेत. ते सर्व हक्क राहण्याच्या दृष्टीने आम्ही सर्वच नावं घेतलेली आहेत. त्यांनी हा एक मुद्दा काढला होता की जमिनी आहेत त्यांच्या तपासून घ्या. आमची काहीच हरकत नाही, कारण आम्ही जे सभासद केलेत ते पाहूनच केलेत की जमिनी असलेले. जमिनी नसलेले कोणाचे सभासद आहेत मला माहीत नाही. त्यामुळे त्याचा उलटा जर तसं झालं तर आमचा फार मोठा फायदा होईल. आणखी 100-500ने आम्ही त्या ठिकाणी आघाडी घेऊ. साळुंखे पाटील काल म्हणाले की रामराजे 40 वर्षात कोणतीही संस्था काढल्यास मला आठवत नाही. वडिलांनी आजूबाजूला काढलेल्या संस्थेवरती राजकारण करतात. अनेक संस्था निर्माण झालेल्या आहेत, अनेकांना कल्पना नसेल. श्रीमंत रामराजे वाहतूक संस्थाच आहे. आम्ही फारसा त्याचा उल्लेख करत नाही. त्याचा किती मोठा टर्नओव्हर आहे हे आता मला आवर्जून माहिती द्यावी लागेल. आणि ह्याहीपेक्षा अडचणीत आलेल्याच दुरुस्त करता करता कित्येक वर्ष त्यामध्ये गेली. श्रीराम सहकारी साखर कारखाना त्या ठिकाणी मोठं उदाहरण आहे. त्यामुळं अडचणीत असलेल्या संस्था आपण बाहेर काढत गेलो. ते एका बाजूला हे म्हणत असताना त्यांच्याकडं सुद्धा त्या ठिकाणी साखरवाडीचा कारखाना होता. ती संस्था किती अडचणीत आलेली होती असं माझ्या ऐकण्यात आलं. ते म्हटले की फक्त बँकेची काहीतरी 40-50 कोटी देणी होती, ह्याच्यापेक्षा काही नव्हतं. अख्ख्या सीझनचं 1 रुपया तरी उसाचा दिला का? काय हास्यास्पद आहे सगळं. अख्ख्या सीझनचं HNT म्हणजे हार्वेस्टिंग, ट्रान्सपोर्ट, तोडणी, वाहतूक आणि एकाही ऊस उत्पादकाला रुपयासुद्धा मिळालेला नाही. या अख्ख्या सीझनचा खर्च किती? प्रॉव्हिडंट फंडचे अजून त्यांनी कित्येक पैसे भरलेले नाही. तुम्हाला माहिती करता सांगतो, श्रीरामची 30 परिस्थिती होती, साखरवाडीची 30 होती. कामगाराला फक्त त्याचा रोखीचा पगार द्यायचा, असलेल्या कपाती कुठल्याही करायच्या नाहीत. प्रॉव्हिडंट फंडची कपात नाही, त्यांनी घेतलेल्या कर्जाची कपात नाही, ग्रॅच्युटीची कपात नाही, काही करायचं नाही. फक्त त्याचा रोखीचा पगार द्यायचा, कपाती करायच्या आणि त्या पाठवायच्याच नाहीत कारण पैसेच नसायचे. ही परिस्थिती. त्यांचा प्रॉव्हिडंट फंड किती राहिलेला होता? ह्या सगळ्याच्या कामगारांची देणी किती होती? म्हणजे प्रल्हाद पाटलांनी जो एक कारखाना त्यांनी पूर्णपणे बुडवला, अख्खा सीझन रुपया नाही कोणाचाच, आणि त्यांनी कारखानदारीबद्दल बोलावं म्हणजे फार मोठं एक हास्यास्पद आहे. त्यांनी कारखानदारीबद्दल बोलूसुद्धा नाही. काय संबंध आहे त्यांचा बोलण्याचा? एक अख्खा कारखाना बुडवला आहे त्यांनी. आज तो कारखाना NCLTच्या माध्यमातून दत्त इंडियाकडे गेला आहे. त्यामुळं जी परिस्थिती आपण ती आजूबाजूची पाहतोय, आज त्यांचं क्रशिंग किती झालं आहे. आज त्या ठिकाणी ऊस उत्पादकांना त्यांच्यामुळे 3100 रुपये सर्व परिसरामध्ये सर्वांना द्यावे लागले. हे आपण पाहतोय ना. म्हणजे उत्तमपैकी चाललेला त्या ठिकाणी कारखाना आहे, तोही दुरुस्त करण्याचं काम त्या ठिकाणी रामरायांना करावं लागलं.
म्हणजे तुम्ही जे उद्योग करून ठेवले होते ते दुरुस्त करण्याचं काम त्या ठिकाणी रामरे यांना करावं लागलं, हे आम्हाला सर्वांना करावं लागलं. आणि आम्ही ज्या वेळेला आलो त्यावेळेला तुम्ही संचालक मंडळ काढून बघा कोण कोण होती, संचालक मंडळात कोण कोण होती काढून बघा. आणि त्यांच्या नावावरती अजूनही ॲडव्हान्सेस आहेत, त्यांच्यापैकी काहींच्या नावावर अजूनही ॲडव्हान्सेस आहेत, ते काढून बघा तुम्ही. मी आता काही कोणाची नावं घेत नाहीत आणि सांगत नाही, पण काढून बघा. पण तिथं जे बसले होते आणि कार मोठी कारखानदारी आम्ही चालवतो असा जो वाव आणत होती त्यांच्यापैकी सुद्धा काही आहेत त्या. डॉक्टर निकमाने एक असा आरोप केला की कारखान्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोटाळा झालेला आहे. आर्थिक घोटाळा श्रीराम चालवत असलं तर श्रीरामला करता येईल. श्रीराम जवाहर हा कारखाना चालवत आहे आणि त्यामुळं आर्थिक घोटाळा होण्याचा संभवच कुठं आहे. कुठं करणार आर्थिक घोटाळा? हा दर द्यायचा आणि आर्थिक घोटाळा करायला वाव कुठं राहतो? आणि तशा प्रकारची प्रवृत्ती गेल्या 20 वर्षापासून मी पाहतो आहे. त्या ठिकाणी काही काळ मी चेअरमन होतो, त्यानंतर डॉक्टर शेंडे त्या ठिकाणी चेअरमन आहेत, आमचे अनेक संचालक आहेत. एकाही जणाची कुठल्याही प्रकारची कसली अपेक्षा ह्या कारखान्याच्या माध्यमातून नव्हती. फक्त त्या ठिकाणी आमच्या ऊसाला दर द्या आणि आमचा ऊस लवकरात लवकर न्या, ह्याच्यापेक्षा दुसरी कुठलीही मागणी कधीही कुठल्या संचालकाची नव्हती. ॲडव्होकेट नरसिंह निकम म्हणाले की श्रीरामशी बरोबरी नेहमी